हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. अक्षय तृतीया आहे ना, सकाळी उठून जरा सगळं आवरलं, झाडलोट करून रांगोळी वगैरे काढली. कारण रांगोळी वगैरे काढण्यात बराच वेळ जातो, तर जरा लवकरच आवरलं. स्वयंपाक पण करायचा आहे. आपला हा अक्षय तृतीयाचा सण आपल्याकडे फार महत्त्वाचा मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा अक्षय तृतीयाचा सण. बाहेर बघा 7-7:30 झालेत आत्ताशी, तरी ऊन बघा किती लगेच आले आमच्या अंगणात. थोडीशी फुलं वगैरे तोडली पूजा करायला. हे बघा, घरात इकडे तोवर ह्यांची पूजा वगैरे केली. आमच्याकडे ना आजच्या दिवशी आपल्या गेलेल्या माणसांची पूजा करतात, नैवेद्य वगैरे दाखवतात. आपापल्या गावाकडच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. मी माझ्या घरातली देवाची वगैरे पूजा केली, ह्यांची केली ह्यांनी, ती त्यांनीच करायची असते. हे आमच्या आईबाबांचे फोटो आहेत. बरीच वर्ष झाली बाबा गेलेले, आई पण गेलेल्या 5 वर्ष झाली. इकडे बघा पुरणाचा स्वयंपाक करते मी. आज जरा जास्त घातले पुरण, त्याला काही खास कारण आहे, सांगेन तुम्हाला पुढं. नाहीतर मग एरवी थोडंसं नैवेद्यापुरतं घालते मी. हे बघा, इथे कणिक पण भिजवून ठेवली, म्हणजे मी आज मैद्याच्याच करते पोळ्या. कुरडई पापड वगैरे तळून ठेवले. आमटी केली, आमटी पण जास्तच केली कारण माणसं पण आज आहेत जेवायला जास्त. हे बघा, आमटी झाली. आता पुरणपोळ्या करून घेते, म्हणजे कसं लवकरच नैवेद्य दाखवायला होतो. हे बघा, पोळ्या घेतल्या करायला. माझं इथलं सगळं आवरून परत मग तिकडच्या घरी जायचं आहे, धाकट्या जाऊबाईकडे. कारण सांगते तुम्हाला पुढे मी. हे बघा, माझ्याकडे पुरणाचा स्वयंपाक होता, तिने पण तिकडं घेतलं करायला बाकीचं. आणि अक्षय तृतीयाला पुरणपोळ्या करतोच आम्ही. काही ठिकाणी अक्षय तृतीयाला पुरणपोळ्या आणि आमरस करतात, पण आम्ही आमरस नाही करत आज. फक्त पूजेपुरताच आंबा ठेवला आहे. आज रस नाही करत आम्ही. आणि शक्यतो आमच्या भागात पुरणपोळीबरोबर आमरस आम्ही खातच नाही. एक तर चपाती किंवा मग पुरी असं असतं. भरपूर ठिकाणी पुरणपोळीसोबत आमरस खातात. हे बघा, झाल्या पोळ्या करून सगळ्या. मोठ्या मोठ्याच केल्या जरा आज, नेहमीसारख्या थोड्या बारीक नाही केल्या, कारण जरा आज भरपूर काम पण आहे आम्हाला. सगळा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून बाकीचं पण आवरायचं आहे आम्हाला. हे बघा, देवाचा नैवेद्य दाखवला मी, ह्यांनी पण दाखवला आईबाबांचा. चला आता तिकडच्या घरात जायचं आहे, जाऊबाईच्या घरात. सांगते तुम्हाला कारण. माझ्या इथलं सगळं आवरलं. हे बघा, इथे आत्ता आले मी जाऊबाईच्या घरी. तिनं काय काय स्वयंपाक केला आहे बघा, दाखवते. ही मिक्स भाजी, मटकी, बटाटा, फ्लावर वगैरे सगळं मिक्स केलं आहे. भात झाला आहे, हा शिळा भात आहे वाटतं. वरण भात, भाजी तिनं केली. इकडे सगळे एकत्रच जेवतील ना आज. बापरे, इथे एवढे मोठे वडापाव अजून राहिलेत. हे बघा, चपात्या वगैरे पण केल्यात. दोन्हीकडं केलं म्हणजे कसं पटपट आवरतं ना. कुरड्या वगैरे हिनं पण तळल्यात, मी पण तळल्यात. तिकडं जेवतील सगळे एकत्रच. कारण सांगते, हे बघा इथं तयारी काय चालली ती, थोडाफार अंदाज येईल तुम्हाला. आज आमच्याकडे माझ्या पुतण्याचा साखरपुडा आहे. आमच्या मुलांपैकी आता तो एकटाच राहिला आहे लग्नाचा, त्याचा साखरपुडा आहे आज. आजचा मुहूर्त चांगला आहे म्हणून मग आम्ही आजच साखरपुडा ठरवला आहे. इकडे बघा, या मुली बसल्या सगळ्या करत. आम्ही दोघी जावाजावांनी स्वयंपाक करायला घेतला, तसं ह्या मुलींनी सगळं हे बाकीचं सगळी सामानाची तयारी करतायत. साखरपुड्याला तर काय आता हल्ली भरपूर काय काय करतात. हे बघा, ह्या मस्त अशा टोपल्या बिपल्या आणल्यात, त्या ओटीचं सामान. हा साखरेचा पुडा. हल्ली काय खूप छान छान वस्तू मिळतात. ह्यात साखर भरलेली आहे. हे बघा, ही फळं. आता या सगळ्या अशा टोपल्या भरणार आहेत त्यांचं त्या करतील मुली, ते काय आम्ही करत नाही. हे बघा, ही नवरीची साडी, बांगड्या. संध्याकाळी साखरपुडा आहे, पण मग हे सगळं आत्ताच तयार करून ठेवायचं आहे ना. मग ते काम हे सगळं पोरी करतायत. आम्ही आमचा दोघींनी स्वयंपाक उरकून घेतला. हे बघा, चाललं आहे त्यांचं आपलं हे सगळं असं छान तयार करणं. फटाके बघा, केवढे फटाके आणले. संध्याकाळी नवरदेव निघताना वाजवतील. हे बघा, हे जे आता हल्ली मुलामुलीच्या नावाचं ते जे निघतात, काय म्हणतात त्याला, उलटं झालं दाखवते. हे बघा, असं सरळ यात
मुलाचं मुलीचं नाव आहे ते पुढं दाखवतेच तुम्हाला. सगळं झालं की हे सगळं सामान एवढं पॅक करायचं आहे. चपला, पर्स, मेकअपचं सामान. हल्ली काय करावं तेवढं कमीच असतं. ह्या ओटीच्या पुड्या बांधून ठेवल्यात तिनं. मुलीकडच्या सुवासिनींच्या ओट्या भरण्यासाठी इथून घेऊन जाणार आहे आम्ही. हे बघा, हे सगळं सामान अजून पॅक करायचे, ते करतील त्या पोरी. एकीकडं जेवणाची पण तयारी, एकीकडं हे चाललंय सगळं. दुपारपर्यंत सगळं आवरून घ्यायचं आहे आम्हाला. हिरव्या बांगड्या, साडी सगळं ते एका ह्याच्यात बांधले. जवळजवळ होत आले आता हे पण त्यांचं. हे बघ, झालं सगळं तयार झालं. त्यांनी करून ठेवलं, पोरींनी रेडी झालं. सगळी फळं, ओटीचं सामान सगळं तयार झालं. हे बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, हे नवरा नवरीचं नाव आहे आमच्या मुलाचं मुलीचं, प्रथमेश आणि अक्षदा. हे बघा झालं. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.